नमस्कार. नमस्कार. प्लीज जरा मीनाक्षी ताईंना बोलवता का? पण ती आत्ता घरी नाहीये. काही काम होतं का? जरा बोलायचं होतं त्यांच्याशी. एक मिनिट हा. वंसा, अहो वंसा जरा बाहेर येता का? आले आले. काय ग वेणी, काय झालं? हे आपल्या मीनाक्षीच्या ओळखीचे आहेत. तुम्ही मीनाक्षीला ओळखता? हो, आणि त्याही ओळखतात मला. पण तरीही त्या माझ्याशी असं का वागतायत ना हेच कळत नाहीये मला. त्यांना भेटल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर नक्की माझा काय दोष आहे ते कळेल ना मला. कसला दोष? आणि कोण तुम्ही? काय बोलताय हे? सॉरी, मी जरा जास्तच रिॲक्ट झालो. पण माझ्या बाबतीत असं काही घडलंय की स्वतःला किती आवरायचं म्हटलं तरी आवरताच येत नाही. मीनाक्षी ताईंना हे सगळं माहिती आहे. त्या नयनाच्या खास मैत्रीण आहे, आणि त्यात नयनाचा मी नवरा आहे, प्रमोद. गेले कित्येक दिवस आपल्या घराभोवतीचे वादळ घोंगावत होतं, ते आता कायमचं थांबणार आहे. कोण होता तो माणूस? प्रमोद, नयनाचा नवरा. नयना तुमच्या जवळ राहते असं कळलं मला, म्हणून तुमचा पत्ता शोधत मी इथे आलो होतो. माझ्या बाबतीत ती असं का वागली हे मला कळत नाहीये. प्लीज प्लीज मला नयनाशी, माझ्या बायकोशी एकदा बोलू द्या प्लीज. हे पा, नयना इथे राहत होती, पण आता तिथे राहत नाहीये. इथून ती तिच्या घरी निघून गेलेली आहे. हवा असेल तर जाऊन शोधा तिला, आणि पुन्हा इथे यायची हिंमत करू नका, सांगून ठेवते. ठीक आहे, मी शोधतो माझ्या नयनाला. पण जाता जाता एकच सांगतो, तुमच्या बाबतीत मी काहीही केलं नाही. पण ज्यानं हे केलंय ना, तो माणूस मात्र मोकाट आहे. प्लीज तुम्ही काळजी घ्या. येतो मी. काय झालं? मगाशी जेव्हा मी जवळ आलो तेव्हा माझ्यापासून दूर पळाली. मग आता स्वतःहून का जवळ येतील? थँक्स म्हणायला. थँक्स कशाबद्दल? अभि, मी नक्की कशासाठी थँक्स म्हणतेय माझं मला नाही कळत आहे. पण आजवरच्या आयुष्यात एवढा मोकळा श्वास मी कधीच घेतला नव्हता. कदाचित त्यासाठी थँक्स म्हणते. ओके, मग तुझं हे थँक्स काही मिनिटांसाठी होल्ड कर. का? मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. गिफ्ट आहे, आणि ते जर तू एक्सेप्ट केलंस तर मलाही तुला थँक्स म्हणता येईल. एवढं काय गिफ्ट आहे? थांब, मी घेऊन येतो. आलोच.
नेमकं या शंकरचा फोन सुद्धा आताच लागत नाहीये. वंस मग आपण आता करायचं काय? वहिनी, आपण दादाला फोन करून कळवूया. अहो पण त्यांची आता मंत्रालयात मीटिंग सुरू असेल. तेही खरंच आहे म्हणा. मग अभिला फोन करून कळवते. अहो तो हनीमूनला गेलाय, त्याला कळलं तर डिस्टर्ब होईल ना तो. आता हनीमून काय चालवलंय वहिनी? आपल्या जीवापेक्षा त्याचा हनीमून जास्त आहे का? वंस वंस तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय मला, पण आपण घाई कशाला करायची? अहो फक्त अर्ध्या तासाचा प्रश्न आहे. म्हणजे हे मंत्रालयात निघाले ना की आपल्याला फोन करतील की नाही तेव्हा आपण त्यांच्याशी बोलू, आणि तोपर्यंत आपण शंकरला ट्राय करत राहू ना. आणि या दोघांशी बोलणं झालं की अभिला कळवायचं की नाही ते आपण ठरवूया. वहिनी शांत हो तू आधी. हे बघ, तुला जे योग्य वाटतंय ना ते कर. हा, यापुढे मला कुठलीही गोष्ट विचारायची नाही. वंस जरा माझं ऐका. वंस अहो मी हे तुझं गिफ्ट. पण काय गिफ्ट आहे ते तर सांगा. तुझं गिफ्ट आहे, तूच उघडून बघ ना. मीनाक्षी, आजची इव्हिनिंग आपल्याला सेलिब्रेट करायची. म्हणजे हे स्वप्न मी खूप आधीच पाहिलं होतं, आणि त्या स्वप्नात मी तुला ज्या ड्रेसमध्ये पाहिलं होतं ना तोच हा ड्रेस. आता तुला कसा वाटतोय ते तूच मला सांग. ड्रेस खरंच खूप छान आहे, पण मी याआधी कधी असा ड्रेस ठीक आहे. आता तुला नसेल आवडला तर राहू दे, नको घालू. आता नवऱ्याने एवढ्या प्रेमाने आणलाय, पण हरकत नाही. म्हणजे मला आपलं वाटलं म्हणून मी घेऊन आलो. तर तुझी इच्छा नसेल तर मी फोर्स तर नाही ना करू शकत. सो इट्स ओके. बायको, तुम्ही दोघं मिळून जे काय ठरवताय ना ते सगळं होणार आहे. पण जसं मी ठरवणार तसंच ते होणार आहे. लोकांसाठी रात्र वैरेची असती, पण तुझ्यासाठी रात्र विक्रमची आहे. थँक्स मीनाक्षी.
काय झालं मीनाक्षी? अभि, आपल्याला तिथून कोणीतरी पाहतंय असं वाटलं. पण इथे तर आजूबाजूला कोणीच दिसत नाही. नाही अभि, कोणीतरी होतं. तुम्हाला भास झाला असेल. नाही, खरंच कोणीतरी होतं. अरे हे तर आपले मॅनेजर आहेत. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तुमच्यासाठी केक घेऊन आलो. केक? पण हे काय मध्येच? आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट समजा. कसं आहे, तुमच्यासारखी जोडपी एकमेकांना सरप्राईज देत असतात, तसंच आम्हालाही आमच्या क्लायंटना सरप्राईज द्यायला आवडतं. मीनाक्षी, तू कदाचित यांनाच तिकडे पाहिलं असेल. काही म्हणालात का? नाही, तू एक काम कर, हा केक रूम मध्ये नेऊन ठेव, आम्ही येतो. नाही, ठेवणारच होतो, पण समोर तुम्हाला बघितलं आणि आलं. थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना. प्लीज. ठीक आहे, चला. एवढं काय सांगत होता तो? आणि काही बाजूला नेऊन? ते तुम्हाला कळेल लवकरच. मग पुढे काय झालं? आधी तो मीनाक्षी बद्दल बोलत होता, मग नंतर हळूहळू नैनाबद्दल बोलायला लागला. आणि आम्ही दोघीच घरी. आम्हाला तर सुचतच नव्हतं काय करावं ते. हो, आणि तुला फोन लावत होतो तर तुझा फोनच लागत नव्हता. हे बघ शंकर, आता तू आलायस ना, आता तूच सांग काय करायचं. तुम्ही हे सगळं मला कळवलं ते एक बरं केलं. त्याला कालच बेल मिळाली ते खरंय, पण तो सराईत गुन्हेगार आहे तेही तितकंच खरंय. म्हणजे बघा ना, काल त्याला बेल मिळाली आणि आज तो तुम्हाला घाबरवण्यासाठी इथे आला. अरे पण तो एकदा इथे येऊन गेला म्हणजे परत येऊ शकतो. आई, काळजी करू नका, तो पुन्हा इथे येणार नाही. त्याचा बंदोबस्त कसा करायचा ते मला बरोबर माहिती आहे. शंकर, तू असं बोलतोस ना, आता जरा धीर आला बघ आम्हाला. नाहीतर ना आम्हाला कळतच नव्हतं. खूप घाबरलो होतो रे आम्ही. खरं तर नयनाच्या नवऱ्याचा यात काहीच संबंध नाही. लग्नामध्ये टेन्शन नको म्हणून मी सुद्धा तुम्हाला काहीच सांगितलं नाही. या सगळ्यांच्या मागे दुसराच कोणीतरी आहे आणि त्याचा शोध मला घ्यायचा आहे. शंकर, तू बस हा, तुझ्यासाठी चहा टाकते मी. नाही नाही, येतो मी. काय की लग्नाच्या गडबडीमुळे बाकीची बरीच कामं पेंडिंग राहिली. काळजी घ्या. वा पक्या वा, एकदम झकास. तर या केक मध्ये तुला सांगितलं ते सगळं टाकलंय ना? होय साहेब, तुम्ही जे जे टाकायला सांगितलं होतं ते सगळं टाकलंय या केक मध्ये. व्हेरी गुड. माझ्या बायकोचा हनीमून. त्याला ऐकायलाच कसं वाटतंय ना, माझ्या बायकोचा हनीमून. चला, एखाद्या नाटकात किंवा पिक्चर मध्ये घडतंय ना तसं, पण या नाटकाचा करता धरता करवता आपणच आहे. आपण जे ठरवतो तेच घडवतो.
आणि आता आपल्याला असं वाटतंय बायको की तू केक खावा. जेव्हा तू केक खाणार ना तेव्हा तुला कळेल तो आलाय माझ्या बायकोचा हनीमून. बायको बायको मी बोलून घेतो. येस, ओके ओके. हो, काही असेल तर फोन करा. या, गुड नाईट. काय झालं, खूप थंडी वाजते? चला मग रूम मध्ये जाऊया. मगाशी मी सांगत होते की थंडी वाजते, रूम मध्ये जाऊया, तेव्हा नाही तयार झालात. मग आता का असं म्हणताय? ते तुम्हाला रूम मध्ये गेल्यावरच कळेल. चला. मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाहीयेत, कळलं? 1 2 3 असं म्हटलं की डोळे उघडायचे. हा, आलोच. 1 2 3. कशी वाटते रूम? खूप छान सजवली आहे. यासाठीच मला बाहेर थांबवून ठेवलं होतं ना. असं तू का मीनाक्षी, हे बघ, घाबरू नकोस तू. बहुतेक त्या पालीला ना माझा राग आलाय. एनिवेज, मला तर वाटतं कदाचित हा केक आपल्या नशिबातच नव्हता. मी तो केकच बाजूला काढून टाकतो. त्या दोघांनी केक खाल्ला का नाही अजून? साहेब, थोड्या वेळापूर्वी टॉवेल द्यायला त्यांच्या रूम मध्ये मी गेलो होतो. रूम मध्ये केक दिसला नाही.
केक खाऊन झाल्यावरती जे व्हायला पाहिजे होतं ते का नाही होते मग आपणच बघून येतो.